तर कोकणालाही रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलंय। सध्या सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप सुरू असून जिल्ह्यात दिवसभरात 100 मिलीमीटर पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। जिल्ह्यासाठी आज येलो तर उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन बंदर विभागानं केलंय। तर जिल्ह्यात कोसळत असलेल्या या पावसामुळे बळीराजानं शेतीच्या कामांनाही सुरुवात केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे, तर उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि सध्या जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी, दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळच्या काही भागात सध्या पावसाची रिपरिप पाहायला मिळते। तर सध्या पडत असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणीपात्रात कमालीची वाढ झालेली आहे। सध्या पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा आणि शेतीच्या कामांना सुरुवात केलेली आहे। सर्वत्र जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आल्याचं चित्र दिसत आहे। मात्र सध्या सकाळपासून पावसाची रिपरिप जी आहे ती जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.